नमस्कार मित्रांनो, आता आपण आहोत टाटा गार्डनकडून गणेशनगरकडे जाणारे या रस्त्यावर. मुंडवा जुना पूल आहे, जुना पुलाचा हा रस्ता आहे, मुंडवा जुना रस्ता. या ठिकाणी बघताय तुम्ही पुणे महानगरपालिकेने एक नवीन पाईपलाईन टाकण्याच्या कामासाठी हा रस्ता या ठिकाणी खोदलेला आहे. आणि हा रस्ता खोदून जवळजवळ 1.5 ते 2 महिने झालेले आहेत. 1.5 ते 2 महिने इथली लोक अशा प्रकारचा प्रवास या ठिकाणून करतात. पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना ही बाब लक्षात आली पाहिजे की किती धोकादायक आहे. बघा, इथं कित्येक टू व्हीलरवाले या ठिकाणी पडलेले आहेत. बघताय किती धोकादायक. इथे समोर शाळा आहे. ही शाळेला आता उन्हाळ्यामुळं सुट्टी असल्यामुळं, नाहीतर इथं प्रचंड गर्दी होते, प्रचंड. या ठिकाणी तुम्ही बघताय ही परिस्थिती किती भीषण आहे. इथं 2 व्हीलर 4 व्हीलर चालणारे सुद्धा या ठिकाणून व्यवस्थित या ठिकाणून जाऊ शकत नाही. एवढी भीषण परिस्थिती असताना पुणे महानगरपालिकेचे अधिकारी ह्या कामाकडे कानाडोळा करताना तुम्हाला दिसतील. माझी पुणे महानगरपालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांना या ठिकाणी तात्काळ विनंती आहे की या ठिकाणचे धोकादायक जो रस्ता आहे तो तात्काळ या ठिकाणी दुरुस्त करण्यात यावा. एवढी घाणेरडी अवस्था या ठिकाणी झाली. तुमचं पाईपलाईनचं काम पूर्ण झालेलं आहे. पाईपलाईनचं काम पूर्ण झालेलं असतानासुद्धा हा रस्ता अर्धवट अवस्थेत ठेवण्याचं कारण काय, याचं उत्तर पुणे महानगरपालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांनी या ठिकाणी दिलं पाहिजे. आणि हा रस्ता तात्काळ या ठिकाणी दुरुस्त केला पाहिजे. या ठिकाणी जे डांबरीकरण करून हा रस्ता पूर्ववत करा अशी मी मागणी या ठिकाणी उद्या सकाळी संबंधित अधिकारी, मनपाचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांच्याशी बोलून या ठिकाणी तात्काळ हा रस्ता कसा होईल यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. बघूया किती दिवसात पुणे महानगरपालिका हा रस्ता या ठिकाणी तात्काळ पूर्ण करते. लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करूया. चला, पुन्हा भेटूया. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.